इंग्रजी वाचनाचा हा पार्ट 3 आहे। याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। तर पहा तुम्हा सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या की पार्ट 3 म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर पहा याच्यावरती या पेजवरती किंवा या चॅनलवरती आपण अगदी बेसिक पासून इंग्रजी वाचन कसं करायचं किंवा सुरुवातीपासून इंग्रजी वाचन अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहत आहोत। तर पहा सगळ्यात सुरुवातीला A to Z पर्यंत 26 लेटर आहेत। तर त्याच्यामध्ये 5 हे स्वर आहेत, राहिलेले 21 हे व्यंजन आहेत। तर प्रत्येक स्वरचा हा आवाज घेऊन सुरुवातीला स्वर देन व्यंजन, जसे की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की सुरुवातीला एक व्यंजन घेऊन देन स्वर घेऊन त्यांचा होणारा आवाज, लाईक दॅट आता सुरुवातीला स्वर देन व्यंजन। तर पहा सगळ्यात सुरुवातीचा जो स्वर आहे तर तो आहे ए। ओके, ए लेटरचा आवाज काय होतो? ए लेटरचा साऊंड होतो ऍ, बेसिक साऊंड होतो ऍ। ओके, देन ए आणि बी, बी हा व्यंजन आहे दुसरा। देन ए लेटरचा साऊंड होतो ऍ, बी चा साऊंड होतो ब, म्हणून याचं वाचन काय होणार? ऍ ब। ए लेटर ऍ, बी लेटर ब, ऍ ब। देन ए लेटर साऊंड गिव्स ऍ, सी लेटर साऊंड गिव्स क, ऍ क। ए आणि डी, ए लेटर साऊंड गिव्स ऍ, डी लेटर साऊंड गिव्स ड। देन पहा आता ई स्वर सोबत ब्लेंडिंग होणार का? नाही, तर याचा वेगळाच साऊंड होतो। स्वर आणि स्वर सोबत ब्लेंडिंग केल्यानंतर त्यांचा वेगळा आवाज होतो। एक स्वर आणि देन एक कॉन्सोनंट। ओके, म्हणजे काय तर एक स्वर आणि एक व्यंजन, ओवेल प्लस कॉन्सोनंट यांचं ब्लेंडिंग, त्यांचा होणारा आवाज तो कसा ते पाहत आहोत। तर पहा 5 स्वर आहेत। तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा जो स्वर आहे तर ए, ए लेटर सोबत ब्लेंडिंग कसा होतं ते पाहत आहोत। तर पहा ए ई सोबत होणार नाही, देन एफ, A letter sound gives a, F letter sound gives f, a f. Then A and G, A letter sound gives a, G letter sound gives g, a g. A and H, A letter sound gives a, H letter sound gives h, a h. आय सोबत ब्लेंडिंग होणार का? नाही, आय पण स्वर आहे, स्वर स्वर सोबत वेगळा साऊंड होतो। देन पहा एच आय, जे, जे सोबत कसं होतं? A letter sound gives a, and then J letter sound gives j, a j. A letter sound gives a, K letter sound gives k, a k. Then पहा A letter sound gives a, L letter sound gives l, a l. Then M letter, A letter sound gives a, M letter sound gives m, a m. A letter sound gives a, N letter sound gives n, a n. आता पहा ओ लेटर सोबत ब्लेंडिंग होणार का? नाही, ए आणि ओ स्वर आहेत दोन्ही पण, स्वर स्वर सोबत ब्लेंडिंग आपण पाहत नाही। तर आपण काय पाहत आहोत? पहा ओवेल प्लस कॉन्सोनंट इक्वल टू ओवेल प्लस कॉन्सोनंट, हा पॅटर्न आज पाहत आहोत आपण। ओके, हा देन पहा ए आणि पी, ए लेटर साऊंड गिव्स ऍ, पी लेटर साऊंड गिव्स प, ऍप। देन पहा ए आणि क्यू लेटर, A letter sound gives a, Q letter sound gives q. कसं होणार ब्लेंडिंग? ॲक्व। A letter sound gives a, R letter sound gives r, पण याचं मोस्ट ऑफ दी वाचन आर असं होतं, एर असं होत नाही। ओके, काय होतं? आर। देन पहा यस, A letter sound gives a, S letter sound gives s, as. Then A letter sound gives a, T letter sound gives t, at. आता पहा यू लेटर सोबत ब्लेंडिंग होणार का? नाही, यू काय आहे तर स्वर आहे, म्हणून स्वर सोबत ब्लेंडिंग होणार नाही, ओवेल प्लस कॉन्सोनंट। देन व्ही लेटर साऊंड गिव्स व, सॉरी ए लेटर साऊंड गिव्स ऍ, व्ही लेटर साऊंड गिव्स व, ऍ व। देन ए डब्ल्यू, तर पहा हा जो आता तुम्हाला ए आणि डब्ल्यू जर दोन्ही सोबत येत असेल तर ऑ असा साऊंड होतो, पण इथं तुम्ही ऍ व। देन जेव्हा स्वर जोडी, देन नेक्स्ट जेव्हा आपण स्वर जोडी पाहू ना त्यावेळी ह्याचा आवाज सेपरेट ऑ असा होतो, किंवा देन स्वर स्वरांचा आवाज। तुम्हाला जर त्याचा पण नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट्स करू शकता की नेक्स्ट पार्ट, मी याचा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन। देन पहा ए डब्ल्यू आफ्टर एक्स, ए एक्स लेटर जर सोबत आलं तर त्याचं वाचन ए लेटर साऊंड गिव्स ऍ, एक्स लेटर साऊंड गिव्स क्स, मग कसं होणार वाचन? ऍक्स। आता पहा ए वाय, वायचं पण तसंच आहे, ए आणि वाय जर सोबत येत असतील तर ए असा आवाज होतो। ओके, म्हणजे जसं की तुम्ही पाहिले असतील ना हे शब्द पहा, से, स अ ए, से, स ए से, देन र ए रे, म्हणून याचं वाचन ए होतं। हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया।
देन ए आणि झेड. ए लेटर साऊंड घेऊज ऍ आणि झेड लेटर साऊंड घेऊज झ. मग याचं वाचन काय होणार? ऍझ. ओके, हे झालं ए हा स्वर घेऊन ब्लेंडिंग. पहा ई लेटर सोबत ब्लेंडिंग म्हणजे काय? ई स्वर घेऊन. तर पहा ई लेटरचा आवाज होतो ए, एडका. ओके, एडका म्हणजे काय? तर मात्रा असतो. जेव्हा ब्लेंडिंग करतो ना तेव्हा आपण मात्रा द्यायचं काम करतो. तर पहा आता ई, मला काय सांगायचं? ई, ई हा स्वर घेऊन देन बी हा पहिला व्यंजन आहे. ई लेटर साऊंड घेऊस ए, बी लेटर साऊंड घेऊस ब. मग वाचन कसं होणार पहा? ए ब. ओके, देन ई लेटर अँड सी लेटर. ई लेटर साऊंड घेऊस ए, सी लेटर साऊंड घेऊस क, एक क. ई आणि डी. ई लेटर साऊंड घेऊस ए, डी लेटर साऊंड घेऊस ड, ए ड. ई आणि एफ लेटर. ई लेटर साऊंड घेऊस ए, एफ लेटर साऊंड घेऊस फ, ए फ. वाचन कसं होतं पहा. आता पहा ई सोबत ई च लॉंग ई साऊंड होणार. ओके, ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहोत. देन ई आणि जी लेटर. ई लेटर साऊंड घेऊस ए, जी लेटर साऊंड घेऊस ग, ए ग. देन ई आणि एच. ई लेटर साऊंड घेऊस ए, एच लेटर साऊंड घेऊस ह, ए ह. देन आय सोबत ब्लेंडिंग होणार का? नाही, आय हा स्वर आहे, दॅट्स वाय. देन जे लेटर सोबत. ई लेटर साऊंड घेऊस ए, जे लेटर साऊंड घेऊस ज, ए ज. ई लेटर साऊंड घेऊस ए, के लेटर साऊंड घेऊस क, ए क. देन ई आणि यल. ई लेटर साऊंड घेऊस ए, यल लेटर साऊंड घेऊस ल, एल. देन पहा यम लेटर. ई लेटर साऊंड घेऊस ए, यम लेटर साऊंड यम लेटर साऊंड घेऊस म, एम. देन पहा ई आणि एन लेटर. ई लेटर साऊंड घेऊस ए, एन लेटर साऊंड घेऊस न, एन. आता ओ सोबत होणार का ब्लेंडिंग? नाही, ओ हा स्वर आहे. देन पी लेटर. ई लेटर साऊंड घेऊस ए, पी लेटर साऊंड घेऊस प, एफ. ओके, देन पहा ई लेटर आणि क्यू लेटर. ई लेटर साऊंड घेऊस ए, क्यू लेटर साऊंड घेऊस ख, ख्व. देन ई आणि आर. तर पहा ए आर असं वाचन झालं, पण याचं वाचन काय होतं? ई आर जर शब्दांमध्ये येत असेल तर आपण त्याचं वाचन अर असं करतो. ओके, इथं फक्त आपण लक्षात ठेवायचं की सगळं ई लेटर साऊंड ए देतो म्हणून याचं वाचन असं आपण एर असं केलं, पण अर असं वाचन होतं. ओके, अर असं वाचन होतं. आता फक्त लक्षात ठेवा ई लेटर साऊंड घेऊस ए आणि डब्ल्यू लेटर साऊंड घेऊस व एव, यू असा आवाज होतो. ओके, देन ई लेटर आणि एक्स लेटर. ई लेटर साऊंड घेऊस ए, एक्स लेटर साऊंड घेऊस स, एक्स. ई वाय पण तसंच होत आहे. ओके, देन ई आणि झेड लेटर. ई लेटर साऊंड घेऊस ए, झेड लेटर साऊंड घेऊस झ, एज असं वाचन होतं. हे झालं ई लेटर सोबत. ओके, तर काय होतं? हे स्वर आणि व्यंजन एकत्र आल्यानंतर त्यांचं ब्लेंडिंग, त्यांचा होणारा आवाज. तुम्हाला जर याचा नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल तर कॉमेंट करा की पार्ट 3 म्हणून. मी याचा नेक्स्ट पार्ट नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.